हॅलो. आई ना बऱ्याच गोष्टी शिकली आहे कॅनडात आल्यापासून. त्यामध्ये हे एक बेकिंग. तिला ना ब्रेड बेक करायला खूप आवडतात आता आणि आज ती ट्राय करते क्रोसॉन. तिने त्यासाठी ना बरेच यूट्यूब व्हिडिओज पण बघितलेत आणि तिची खुशी तुम्ही तिच्या तोंडावरून बघतच असाल की किती एकदम आनंदाने करते ती ते. तिने हे पीठ आधी ईस्ट, एग, मीठ, दूध असं सगळं टाकून मस्त पहिल्यांदा फुलवून घेतलं आहे एखाद तासासाठी वगैरे. आणि मग त्याच्यात त्या अशा छान छान पोळ्या लाटून त्यावर बटर लावून त्या एकावर एक ठेवल्यात. आता त्या मी फ्रीजमध्ये थोड्या वेळ सेट व्हायला ठेवणार आहे आणि सेट झाल्यावरती ते अजून फुलतात. अशा एकदम छान वर येतं ते पीठ. ते आपण घ्यायचं आणि मग त्याचे असे कट करून त्याचे क्रोसॉन बनवायचे. तिला ही प्रोसेस इतकी आवडली आहे ना आणि आय होप की खूप छान होतील. बघाच तुम्ही रिझल्ट, खरंच खूप छान झाले होते. इकडे कॅनडात प्रत्येक घरात असा ओव्हन असतो, त्यामुळे इथे बेकिंग करणं खूप इझी जातं आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे बेकिंगचे आयटम्स पण खूप छान अवेलेबल असतात. आता तिने याच्यामध्ये ना 3 वेगवेगळ्या प्रकारचे क्रोसॉन बनवलेले. एक चीज टाकून, काही चॉकलेट टाकून आणि काही प्लेन बटरचेच. आणि तिला हे करताना जेवढा आनंद होत होता ना, तेवढाच आनंद मला तिने बनवताना झाला. आता बघा हे असे करून झालेत सगळे आणि त्याला सेट व्हायला ठेवलं आहे. सेट झाले की मग ते आपण ओव्हनमध्ये बेक करणार आहोत. आणि सेट झाल्यावरती ते असे छान पुन्हा फुगतात. त्याला मी एगचा वरती वॉश लावला आहे, म्हणजे एग वॉश करून घ्यायचं ते, म्हणजे वरती कलर खूप सुंदर येतो, टेक्स्चर पण खूप छान दिसतं. आणि मग नंतर आम्ही ते असे 30 मिनिट्ससाठी छान बेक केले. जोपर्यंत बेक होत होते ना तोपर्यंत आई त्याच्याकडे सारखी बघत होती. मग नंतर तिला टाईम जाईना म्हणून मग तिने पिकूला थोडं भरवायला घेतलं आणि मग पिकूला भरवून झाल्यावरती फायनली ते झाले आणि ते इतके सुंदर दिसत होते. पहिल्यांदाच बनवले आणि ते इतके छान झाले. त्याच्यासोबत आम्ही 3 बटाट्याचे पॅटी पण बनवल्या होत्या, म्हणजे आपल्याकडे पफ मिळतो तसं त्या ह्या पफ होते आणि दुसरे होते ते आपले क्रोसॉन. आता बघा इतके छान दिसत आहेत ना ते, एकदम बेकरीमधून मिळतात तसे आणि फ्रेशली बेक्ड. कसे झालेत तुम्हाला फोटोंवरून कळतच असेल, कमेंट करून नक्की सांगा. आणि मला तर खूप आवडले, टेस्टला पण खूप छान होते आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आई खूप हॅपी होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.